नमस्कार मित्रांनो. ही बुरखा घातलेली महिला म्हणते, रामायण टीव्हीवर दाखवू नका, टीव्हीवर संविधान दाखवा. आणि ही जी महिला बोलत आहे त्या ठिकाणी कोपऱ्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे बसलेले आहेत, हिंदू हृदय सम्राट यांचे चिरंजीव. मात्र हे दुसऱ्याला म्हणजे बी जे पीला दोगला हिंदू, बेगडे हिंदू, डुप्लिकेट हिंदू असं म्हणतात आणि स्वतःला खरे हिंदुत्व असणारे आम्हाला कुणी हिंदुत्व शिकू नये अशी भाषा वापरतात. जर आता ती महिला असं म्हणत असेल, रामायण दाखवू नका आणि संविधान दाखवा, मग अशा वेळेस खरोखर हिंदुत्व असणारा व्यक्ती त्या महिलेला अडवणार नाही का? पण त्यांची मतं हवी तेव्हा ते जे काही बरळतील, ते जे सांगतील यांना ते ऐकावं लागेल. उद्या हे टोपे घालतील, उद्या हे दाढी वाढवतील आणि उद्या हे कुराणसुद्धा वाचतील. हरकत नाही, ज्याच्याची श्रद्धा, ज्याचा धर्म, ज्याचा मतलब. पण जर तुम्ही आता काँग्रेसच्या ओळखीने गेला, तुम्हाला मुस्लिमांचे मतं हवेत, मग जे ते रूप घेतले ते सरळ सरळ स्वीकारा. एका बाजूला तुम्ही हिंदुत्वाची ग्यावी द्यायची आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही मुसलमानांच्या बाजूला ते सांगतील त्याला माना हलवायच्या. असं कसं चालेल? हे दुटप्पी वागणं लोकांना कळतं आणि म्हणून यांना मतं मिळत नाही. आणि हे म्हणतात की मतदान यादीमध्ये काटछाट करतं, मतदान याद्यामध्ये BJP घोळ करतं. तेव्हा मग घोळ कोण करतंय हे लोकांना चांगलं कळतं. तेव्हा लोकांना एवढे बुद्धी आणि मूर्ख समजू नका, त्यांना सगळं कळतं. तुमचे तुमचं बोलणं आणि तुमचं वागणं याच्यातला फरक लोकांना नक्की कळतो. मित्र, नमस्कार.